नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याचे मानक क्रमांक 1 ते 5 चे आपण कोणते पुरावे आपल्याला आवश्यक आहे, कोणते फोटो आपल्याला आवश्यक आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे. या व्हिडिओत आपण मानक क्रमांक 6 ते 10 या मानकामध्ये कोणते पुरावे आपल्याला आवश्यक आहे, कोणते फोटो आपल्याला अपलोड करण्यासाठी आवश्यक आहे या संदर्भात सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, त्याआधी जर आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील मानक बघूया. मानक क्रमांक 6. शाळा सर्व वर्गासाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तीचा अवलंब करीत आहे. 1.1 साठी आहे, सर्व वर्गांसाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती वर्गात प्रदर्शित केल्या आहेत काय. नक्कीच आपण आपल्या वर्गामध्ये अध्ययन निष्पत्ती या लावलेल्या आहे. त्या संदर्भात आपल्याला फोटो काढून घ्यायचे आहे. जे गुणदान तक्ते आहे त्या सर्व वर्गांचे आपल्याला फोटो करून या ठिकाणी PDF आणि लिंक या ठिकाणी आपल्याला शेअर करून घ्यायचा आहे. 2.1 साठी आहे, सर्व शिक्षक सर्व वर्गांसाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तीशी परिचित आहेत. या ठिकाणी शिक्षक पाठ्यवाचन, घटक नियोजन, वार्षिक नियोजन याचे फोटो आपल्याला या ठिकाणी द्यावायचे आहे. पुढील आहे 3.1 साठी, प्रत्येक शिक्षकाला अध्ययन निष्पत्तीनुसार पाठ नियोजन करण्यास आणि अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन मिळते का. तर यासाठी पाठ टाचन जे आपण शिक्षक पाठ टाचन आहे, घटक नियोजन आहे, वार्षिक नियोजन आहे, मुख्याध्यापक यांनी केलेले निरीक्षण म्हणजेच लॉगबुकला जे शेरे आहे फोटो आहे, निरीक्षण करतानाचे फोटो आहे, अध्यापन करतानाचे फोटो आहे, या सर्वांची एक PDF बनवून आपल्याला लिंक या ठिकाणी अपलोड करावायची आहे. 4.1 साठी आहे, शाळा अध्ययन निष्पत्तीमधील प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेऊन मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रमाची आखणी करते. नक्कीच आपण आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी मागे आहे त्यांसाठी विशेष असं आपण कृती कार्यक्रम आखतो. त्याचे संदर्भात जे पुरावे असतील, विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या कृती कार्यक्रमाचे जे फोटो असतील, एक्स्ट्रा तास घेतलेले आहे आपण, त्यांचे जे नियोजन केलेलं आहे, त्यांसाठी कोणत्या क्रिया केलेल्या आहे त्याचे सर्व पुरावे या ठिकाणी PDF बनवून आपल्याला या ठिकाणी लिंक अपलोड करावायची आहे. या पद्धतीने मानक क्रमांक 6 देखील आपणास व्यवस्थितरित्या भरून घ्यावायचा आहे. पुढील मानक बघूया. मानक क्रमांक 7. शाळा अध्ययन अध्यापन अनुभूतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते. 1.1 मध्ये दिलेला आहे, शाळा अध्ययन अध्यापन अनुभूतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी आठवड्यातून एकदा तंत्रज्ञानाचा वापर करते. नक्कीच डिजिटल सगळ्या शाळा झालेल्या आहे आणि आपण तंत्रज्ञानाचा वापर हा करत असतो. तंत्रज्ञानाचा वापराचे वेळापत्रक देखील आपण तयार केलेले आहे. त्याचा फोटो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. प्रत्यक्ष वापर करत असतानाचा एक फोटो किंवा 1-2 फोटो याचा आपल्याला या ठिकाणी टाकून PDF तयार करून घ्यायची आहे. 2.1 साठी आहे, शाळा ऑनलाईन संसाधनांच्या सहाय्याने अध्ययन अध्यापन अनुभव समृद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे असणाऱ्या स्मार्ट क्लासरूममधील डिजिटल अध्यापन दररोज करते. नक्कीच स्मार्ट क्लासरूमचे फोटो आपल्याकडे आहे आणि वेळापत्रक आहे, अध्यापन करतानाचा फोटो देखील आहे. ती PDF या स्तर 2 साठी आपल्याला या ठिकाणी अपलोड करता येणार आहे. 3.1 आणि 3.2 साठी या ठिकाणी दिलेला आहे, विद्यार्थी कंटेंटचा माध्यमातून संकल्पना शिकवतात. 3.2 ला आहे, शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाईन कंटेंट ब्राउज करण्यासाठी आणि ऑनलाईन संसाधनांच्या सहाय्याने सादरीकरण करणे, पेपर सोडवणे तसेच गृहपाठ पूर्ण करणे इत्यादीसाठी प्रोत्साहन देते. नक्कीच आपण गुगल फॉर्म देखील तयार केलेला होता. मुलांना अनेक प्रकारचे आपण कंटेंट हे पुरवत असतो. त्या संदर्भात जे काही आपल्याकडे पुरावे असतील, फोटो असतील, त्याची या ठिकाणी आपल्याला PDF तयार करून अपलोड करता येणार आहे. विद्यार्थी यांनी तयार केलेले पझल्स आहे, असेसमेंट आहे, मिड मॅप आहे, विद्यार्थी स्वतः हाताळणी करतानाचा फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे. 4.1 साठी आहे, विद्यार्थी त्यांच्या अध्ययन कक्षा वृद्धीसाठी आणि आकलनात्मक संकल्पनांचे सादरीकरण करण्यासाठी माहितीपत्रक, पोर्टफोलिओ, दस्तऐवज, पेपर, लेख, जर्नल्स, चित्रपट, ग्राफिक्स इत्यादी स्वरूपात अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात. नक्कीच आपण आपल्या शाळेमध्ये या सर्व गोष्टींचा वापर आपण करत असतो. विद्यार्थी स्वतः तंत्रज्ञान वापर करतानाचा फोटो आहे आपल्याकडे, पझल्स, असेसमेंट,
मेड मॅप व्हिडिओ आहे, विद्यार्थी स्वतः हाताळणी करतात डिजिटल साधनांचा, आणि जे शैक्षणिक चित्रपट आहे ते देखील ते विद्यार्थी स्वतः सर्च करतात. त्या संदर्भात काही फोटो असतील, याची सर्वांची PDF आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि ती या ठिकाणी लिंक आपल्याला द्यावायची आहे. या पद्धतीने मानक क्रमांक 7 देखील आपल्याला समजलेला आहे. पुढील मानक बघूया, मानक क्रमांक 8. शाळेत संस्थात्मक सहाध्यायी अध्ययन पद्धतीचा अवलंब केला जातो. 8.1 दिलेला आहे. प्रशिक्षित शिक्षकांच्या देखरेखीखाली आणि सुरक्षिततेच्या पैलूची योग्य काळजी घेऊन सहकारी विद्यार्थ्यांसाठी सहाध्यायी अध्ययन हा ऐच्छिक आणि आनंददायक कृती कार्यक्रम घेतला जातो. या ठिकाणी ऐच्छिक आनंददायी कृती कार्यक्रम घेतो, त्याचे फोटो आहे. गट पद्धतीने शिकवण्याचे जे फोटो आहे, आपण गट कार्य नेहमी घेत असतो, ते सर्व फोटो या ठिकाणी आपल्याला कामात येणार आहे. 2.1 साठी आहे, शाळा सहाध्यायी अध्ययनाला आणि स्वयंप्रेरणेने केलेले कृती कार्यक्रमांना चालना देऊन विद्यार्थ्यांना सहाय्यता करण्यासाठी नाविन्यपूर्ण सहाध्यायी अध्ययनाचे नमुने तयार करते. या ठिकाणी देखील गट कार्य पद्धतीने आपण जे काही नमुने तयार केलेले आहे, गट कार्याने आपण जे शिकवलेले आहे, असे आपण गट कार्यामध्ये अनेक जे कार्य केलेले आहे त्यांचे फोटो या ठिकाणी आपण अपलोड करून तशी PDF आणि त्याची लिंक आपल्याला या ठिकाणी शेअर करणे शक्य होणार आहे. 3.1 साठी दिलेला आहे, शाळा सहाध्यायी मूल्यमापन करते व त्यांची नोंद समग्र प्रगती पत्रकात पुरावा म्हणून करते. नक्कीच आपल्या शाळेमध्ये आपण समग्र प्रगतीपत्रक आपल्याकडे आहे आणि त्याचे फोटो देखील आपण काढू शकतो आणि विद्यार्थ्यांच्या हातात, सर्व इयत्तेचे विद्यार्थी आहे त्यांच्या हातात समग्र प्रगतीपत्रक देऊन त्यांचे फोटो काढून घ्यायचे आहे आणि तशी PDF आणि त्याची लिंक या ठिकाणी आपल्याला द्यावायची आहे. 4.1 वर दिलेला आहे, शाळा शिक्षकांच्या मूल्यांकनासह स्वयंमूल्यांकन आणि सहाध्यायी मूल्यांकन करून प्रकल्प आधारित आणि पृच्छ आधारित अध्ययन प्रश्न मंजुषा, भूमिका, गटकार्य, पोर्टफोलिओ इत्यादीद्वारे मुलांना प्रगतीचा आढावा घेते. यामध्ये प्रश्न मंजुषा आपण घेत असतो, त्याचे फोटो आहे. या कार्यक्रमांचे आयोजन केलेले असेल त्याचे फोटो आपल्याला या ठिकाणी PDF बनवायचे आहे. त्यानंतर भूमिका करताना आहे, गटकार्य, पोर्टफोलिओ इत्यादींचा फोटो, स्वयं अध्ययन करतानाचे देखील फोटो जे असतील ते फोटो या ठिकाणी आपल्याला PDFच्या स्वरूपात अपलोड करून ती लिंक या ठिकाणी आपल्याला भरणं शक्य होणार आहे. पुढील मानक आहे मानक क्रमांक 9. या ठिकाणी शाळेने पर्यावरणपूरक वृत्ती व जीवनशैलीचा अवलंब करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये 1.1 दिलेला आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाविषयी पुरेसे जागरूकता संपादन करण्यासाठी केले जाते. पर्यावरण दिन साजरा केल्याचे फोटो आहे आपल्याकडे. गावात वृक्ष लावण्यासंबंधी आपण जे प्रभात फेरी काढतो त्याचे फोटो आहे. वृक्ष लागवड करतानाचे फोटो आहे. परसबागेत विद्यार्थी काम करत असतानाचे फोटो आहे. या सर्वांची आपल्याला एक PDF तयार करून घ्यायची आहे आणि त्याची लिंक या ठिकाणी आपल्याला स्तर 1 साठी देणं शक्य होणार आहे. 2.1 साठी आणि 2.2 साठी या ठिकाणी दिलेला आहे, शाळा दरवर्षी पर्यावरण शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी किमान 2 कार्यशाळा किंवा उद्बोधन वर्ग आयोजित करते. पर्यावरण इको क्लबसाठी सक्रिय आहे. जर आपल्या शाळेत आपण इको क्लब जर स्थापन केला असेल, त्याचे फोटो असतील, त्याचे कार्यक्रम घेतले असेल, त्याचे संदर्भात जे फोटो असतील तर ते फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहे. नाहीतर जर इको क्लब आपल्या शाळेत नसेल तर पर्यावरणाचे आपण जे उद्बोधन वर्ग घेतलेले आहे, पर्यावरण संदर्भात जे काही स्लोगन असेल, जे आपण जे फोटो काढलेले आहे ते या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. 3.1 वर दिलेला आहे, शाळा किमान 3-4 पर्यावरण संवर्धन विषयक कार्यशाळा व उद्बोधन वर्गाचे आयोजन करते. आपण नक्कीच पर्यावरण दिनासंदर्भात आपण पर्यावरण दिन देखील साजरा करतो, कार्यशाळा घेतो. असे विविध फोटो आपल्याकडे आहेत. ते फोटो या ठिकाणी आपल्याला PDF अपलोड करून त्याची लिंक या ठिकाणी देता येणे शक्य होणार आहे. शाळा विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत परिवर्तन करते आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारते. यासाठी पर्यावरण संवर्धन बॅनर आपण लावलेले आहे, सुविचार लावलेले फोटो, विद्यार्थी वृक्ष संवर्धन करतानाचे फोटो, वृक्षाला पाणी देतानाचे फोटो, असे जेही आपण वृक्षासंदर्भात जे पर्यावरण संदर्भात जे फोटो आहे ते या ठिकाणी आपल्याला PDF बनवून आपण ती लिंक या ठिकाणी देऊ शकतो. या पद्धतीने मानक क्रमांक 9 देखील आपण पूर्णतः सबमिट करू शकतो. या ठिकाणी मानक क्रमांक 10 आहे, शाळा विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करते. हे देखील आपण समजून घेणार आहोत. 1.1 वर दिलेला आहे,
शाळा पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तरावर व्यावसायिक अभ्यासक्रम राबवण्यासाठी आवश्यक ती पूर्तता करते. हे देखील माध्यमिक शाळांसाठी आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम वर्ग सुरू असतानाचे फोटो असेल किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमासंदर्भात काही मार्गदर्शनाचे फोटो असेल तर ते फोटो या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. 2.1 ला आहे, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी शाळा स्थानिक उद्योगाशी सहसंबंध प्रस्थापित करते. म्हणजेच व्यावसायिक स्थानिक उद्योगाशी भेट, परिचय, व्यावसायिक उद्योग कार्यशाळा, उद्बोधन वर्ग, मार्गदर्शन शिबिरे ज्याचे आयोजन केलेले आहे व्यावसायिक उद्योजकाबद्दल, तर तसे फोटो याचे आपल्याला या ठिकाणी अपलोड करणं शक्य होणार आहे. 3.1 साठी आहे, अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त शाळा आनंददायी कृती कार्यक्रमांचे स्थानिक व्यावसायिक हस्तकलेचा अनुभव प्रदान करते. नक्कीच आपण आपल्या शाळेमध्ये नवीन नवीन हस्तकला आणि इतर ज्या कला आहेत त्या संदर्भात, व्यावसायिक संदर्भात आपण कार्यशाळा या घेत असतो. त्याचे फोटो आपल्याकडे आहे. ते फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे. विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे असतील, शाळेत जे काही असतील किंवा मार्गदर्शन करतानाचे असतील, ते सर्व फोटो या ठिकाणी आपल्याला या स्तरावर भरता येणं शक्य होणार आहे. या ठिकाणी 4.1, 4.2 आणि 4.3 साठी दिलेला आहे. इयत्ता 6वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पूर्व व्यावसायिक कौशल्यांची संधी विकसनासाठी स्थानिक व्यावसायिक व हस्त कलाकार यांचे सहकार्य घेतले जाते. 4.2 ला आहे, इयत्ता 9वी पासून विद्यार्थ्यांसाठी कौशल्य आधारित अभियोग्यता चाचणी घेऊन विद्यार्थ्यांना करिअरची निवड करण्यासाठी समुपदेशन केले जाते. 4.3 ला आहे, इयत्ता 12वी मधून उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक मुलाने किमान एक व्यवसाय शिकलेला आहे. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, अप्रेंटिसची संधी दिली जाते. हे मोठ्या वर्गांसाठी आहे. माध्यमिकसाठी मानक क्रमांक 10 आहे, पण आपण तरी या ठिकाणी समजून घेत आहोत. या ठिकाणी हस्तकलाकार मार्गदर्शन असतील, कार्यशाळा, उद्बोधन वर्ग याचे या संदर्भात जेही इंटर्नशिपचे असतील, अप्रेंटिसचे असतील, जेही आपल्याकडे पुरावे असतील या ठिकाणी आपल्याला अपलोड करता येणार आहे.